आपल्याला सामोरं जावं लागेल. प्लेइंग 11 मध्ये ज्यावेळेला तुम्ही 11 खेळाडूंचा संघ मैदानात पाठवता त्यावेळेला 3 खेळाडू वणी याचे असले पाहिजेत. हा सुद्धा एक महत्वाचा नियम आहे. वणीचे 3 खेळाडू तुम्हाला तुमच्या संघामध्ये घ्यायचेच आहेत. कारण आपण जर पाहिलं तर वणी प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा उद्देश एकच आहे की वणीतील खेळाडू आणि त्यांचा खेळ आम्हा सर्वांना बघायला मिळावा. हाच उद्देश खरं तर संपूर्ण आयोजक कमिटीचा राहिलाय आणि त्यामुळेच इथे प्रत्येक संघामध्ये 3 खेळाडू हे मात्र वणीचे असणं फार गरजेचं आहे. सामना जो मात्र आपल्या सर्वांच्या भेटीला या ठिकाणी येतोय. 2 आघाडीचे सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता दाखल झालेले आहेत. तर पहिले षटक टाकण्यासाठी सुद्धा गोलंदाज सज्ज झालेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आमचे पंच या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. जीपी पॅनल चे पंच मात्र आपल्याला या स्पर्धेमध्ये मित्रांनो बघायला मिळणार आहेत. सुमित देशमुख सर असतील, त्याचबरोबरीने बाळा एकारे सर असतील आणि अमित सोना सर असतील. जेपी पॅनलचे हे पंच आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. एनजीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा येणारे 4 दिवस तुम्ही या ठिकाणी बघणार आहात. एनजीटीसी लाईव्हच्या संपूर्ण टीमचं मनापासून या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. आमच्यासोबत अशोकजी गवळी सर सुद्धा जोडलेले आहेत. सरांचे मनपूर्वक स्वागत आणि उपस्थित झालेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत असणार आहे. वनी प्रीमियर लीग 2024 ला मित्रांनो या ठिकाणी होते सुरुवात आणि पहिलं षटक इथं मैदानावरती टाकलं जाते आणि पहिल्या षटकासाठी महेश पवार यांच्या हातामध्ये पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी सोपवली जाते. तर 2 सलामीवीर आघाडीची प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल होत असताना तुम्ही बघू शकता रायझिंग वॉरियर्स या संघाकडून आपण बघतो मैदानामध्ये स्ट्रायकर एंड वरती फलंदाज अशोक बर्डे आणि नॉनस्ट्राइक एंडला वैभव शिंदे मैदानावरती सज्ज झालेले आहेत. टॉस शिवनेरी 11 संघानं जिंकला आणि प्रथमतः आम्ही गोलंदाजी करू असा निर्णय घेतला.
5 ओव्हर जे आहेत त्या तुम्हाला 25 मिनिटांच्या आतमध्ये 5 ओव्हर संपवायच्यात. हा सुद्धा एक महत्वाचा आणि मुख्य नियम आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवलेला आहे. 5 ओव्हर 25 मिनिटाच्या आतमध्ये संपणं फार गरजेचं. वणी प्रीमियर लीगला सुरुवात होते. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. पहिलाच बॉल ड्राईव्ह इथे केलाय. फुलटा सुद्धा कव्हरकडे चेंडू खेळला जातो. तिथे जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक सिग्नल या ठिकाणी आपण बघू शकता पूर्ण झालेली आहे आणि खाते इथे उघडलं. धावफलकाला झालेली सुरुवात आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. हॅलो 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 हॅलो. पहिली धाव तुम्ही मैदानाच्या आतमध्ये इथे पाहता. महेश पवार गोलंदाजी करण्यासाठी पुरुष एकदा होता सज्ज. यावेळेला उडवण्याचा प्रयत्न राहिला. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले जरूर, परंतु झेल तिथे कलेक्ट करू शकले नाही. प्रयत्न खूप चांगले पाहायला मिळाले. भरपूर दूरवरती होते. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले जरूर, परंतु चेंडूवरती आल्यानंतर झेल मात्र कलेक्ट करू शकले नाहीत. परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल आणि इथे पाहतो आपण की मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला एक जीवदान इथे मिळालेलं आहे आणि त्या दरम्यान तुम्ही बघू शकता मैदानावरती धावसंख्या वाढली. धावसंख्या थोडीशी पुढे जात असताना पाहायला मिळते. पहिलं षटक आहे मार्गस्थ महेश पवार. हो, इथे चांगला बॉल बिडॉनकडे खेळलाय. खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. वणी प्रीमियर लीगचा पहिला चौकार. इथे चांगला बॉल बिडॉनकडे खेळलाय. खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय आणि बॉल जाईल सीमारेषे. पहिला चौकार आपण या स्पर्धेमधला पाहिलाय आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जात असताना पाहायला मिळते. दादा इथे या ना, स्कोर इथे या ना. या वेळेला आपण बघू शकतो मैदानामध्ये चांगला फटका खेळला. मिड विकेटकडे बॉल चाललाय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जातो. 2 धावा मित्रांनो इथे प्राप्त केल्या जातील आणि धावसंख्या 2 ने वाढेल. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल. धावफलकावर तुम्ही टाका नजर. धावा झाल्यात 8 धावा आपण धावफलकावरती इथे बघू शकता. महेश पवार पहिलं षटक इथे हाताळत आहेत. मंडेदारी पॉवर प्ले सुरू आहे. इथे फलंदाजांना आपली पॉवर दाखवावी लागेल, परंतु इथे महेश पवारचं कौतुक करावं लागेल. त्यांनी खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. 2 फलंदाजांना त्यांनी आतापर्यंत बांधून ठेवलंय. चांगला बॉल, तितका चांगला फटका. हिल्लामत, एक बहारदार फटका आलेला आहे. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. स्क्वेअर कट, बॉल सीमारेषा पार. वणी प्रीमियर लीगचा बहारदार चौकार. बॉल तितका चांगला फटका. हिल्लामत, एक बहारदार फटका आलेला आहे. क्रिकेट 4 धावा इथे दिसतील आपल्याला पाहायला मिळत आहे. चौकाराच्या सहाय्याने आपण बघू शकतो धावसंख्या मात्र वाढली जाते. डबल फिगर मध्ये धावसंख्या जात असताना पाहायला मिळते. 12 या अंकावरती धावसंख्या जाताना पाहायला मिळते. 12 धावा आपण बघू शकतो धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. महेश पवार गोलंदाजी करत असताना यावेळेला थोडीशी शफल लाईन मध्ये आल्या फटका खेळण्यासाठी. फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने केला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क होऊ शकला नाही. शरीराचा वेध खरं तर चेंडूला घेतला आणि पहिलं षटक तुम्ही बघू शकता मैदानाच्या आतमध्ये होतंय समाप्त. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आपण जातोय. रायझिंग वॉरियर्स बिनबाद 12 धावा धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. वणी प्रीमियर लीगचं एक बहारदार आयोजन, सदाबहार आयोजन आपण मित्रांनो या ठिकाणी बघू शकता. कारण कुठल्याही क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करणं ही सोपी गोष्ट नसते. त्यामागे फार मेहनत असते, त्यामागे फार कष्ट असतात, त्यामागे फार परिश्रम असतात आणि संपूर्ण वणी एकता क्रिकेट क्लब आणि त्यांना ज्यांनी बक्षीस स्वरूपी मदत केलेली आहे, ज्या संघ मालकांनी या स्पर्धेमध्ये संघाचं मालकत्व घेतलेलं आहे, त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी मनापासून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आज पहिला दिवस तुमच्या सर्वांच्या भेटीला आलेला आहे. आज पहिला दिवस तुम्ही या वणी प्रीमियर लीगचा मैदानाच्या आतमध्ये पाहता. पहिला दिवस, पहिला सामना तुमच्या सर्वांच्या भेटीला. एका बाजूला शिवनेरी 11चा संघ लढतोय, भिडतोय, दुसऱ्या बाजूला रायझिंग वॉरियर्स संघासोबत. टॉस जिंकला होता शिवनेरी 11ने. गोलंदाजीचा निर्णय घेतला. महेश पवारनं पहिलं षटक हाताळलं, धावा दिल्यात.
12 ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज महेंद्र यांच्या हातामध्ये चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. चांगला चेंडू ड्रायव्हिंग लेंथवर होता, ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती लॉंग ऑफ करून येतात. त्या दरम्यान तुम्ही बघू शकता 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या मात्र वाढत असताना धावफलकावरती 14 धावा लागत आहेत. या मैदानाच्या क्षेत्रफळाचा तुम्ही जर विचार केला तर समतल वर्तुळाकार गोलाकार मैदान आहे आणि इथे चेंडू जर गॅपमध्ये गेला तर तुम्ही मित्रांनो नक्कीच धावून पळून धावा पूर्ण करू शकतात आणि तेच चित्र आपण या चेंडूवरती पाहिलं. थोडासा गॅपमध्ये चेंडू गेला, 2 धावा पूर्ण केल्यात. वाह, कमालीचा चेंडू, फुलर लेंथ. या चेंडूवरती फलंदाजाकडे उत्तर नाही. आपल्या भातातलं अस्त्र महेंद्रनं बाहेर काढलं आणि तिथे आपण बघू शकता फलंदाजाला त्यानं उभं ठेवलं. हा चेंडू मात्र निर्धावित असताना पाहायला मिळतो. धावफलकावरती धावा 14 ओव्हर नंबर 2 चा खेळ मार्गस्थ आहे. समोर खेळलाय, वाह जबरदस्त फटका, स्ट्रेट ड्राईव्ह केला. सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा फटका. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. नाही मौका लगा है, बेहतरीन, शानदार. जबरदस्त फटका, स्ट्रेट ड्राईव्ह केला. सचिन रमेश तेंडुलकर यांची ड्रायव्हिंग लेंथवर होता आणि अगदी स्ट्रेट ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला भेदून चेंडू निघून गेला. सीमारेषा पलीकडे मिळतो चौकार. फुलटॉस होता, लॉंग ऑफला चेंडू जमिनीला समांतर फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवर देतात, चेंडूला उचलतात, चेंडूला फेकतात. तोपर्यंत 1 धाव तोडी फलंदाज तिथे पूर्ण करतात. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल. धावफलकावर तुम्ही टाका नजर. धावा 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक सुंदर असं मैदान आहे. इथे आल्यानंतर तुम्ही या मैदानाच्या प्रेमात पडाल. इतकं सुंदर मैदान मित्रांनो तुम्हाला इथे बघायला मिळतं आणि वणीच्या अगदी तुम्ही जर पाहिले ना तर मुख्य बाजारपेठेमध्ये हे मैदान आहे. त्यामुळे प्रेक्षकांची तुम्हाला इथे नक्कीच गर्दी होताना दिसेल. या अगोदर सुद्धा तुम्ही पाहिले की प्रेक्षकांनी या स्पर्धेला डोक्यावरती घेतलेलं आहे आणि यावर्षी सुद्धा आपण पाहतो ना की हळूहळू प्रेक्षक राजा हा मैदानाकडे वाटचाल करतोय. प्रेक्षकांना माहिती आहे की आपली वणी प्रीमियर लीग सुरू झाली आहे आणि आज या स्पर्धेला आपल्याला भेट द्यायची आहे. वेळात वेळ काढून का होईना, व्यवसायातून वेळ काढून का होईना, प्रेक्षक राजा एकदा तरी या स्पर्धेला भेट देण्यासाठी येतोच. आलेल्या सर्वांचं मनपूर्वक असेल स्वागत. वा, चांगला ड्राईव्ह तिथे करत असताना पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफ वरून चेंडूवरती पोहोचले जातात. कव्हरला चेंडू अडवला. त्या दरम्यान 2 धावा मित्रांनो पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढली. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 2 ओव्हर संपलेले आहेत आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 23 धावा मित्रांनो धावफलकावरती लागल्या जात आहेत. 23 रन विदाउट लॉस. रायझिंग वॉरियर्स विजय. आवाज जो तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेला आहे आणि इथून पुढे 4 दिवस तुम्हाला हे मैदान संगीतमय करायचंय. ही जबाबदारी आमच्या डीजे ऑपरेटर वरती आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद, त्यांचे मनापासून असेल स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकं संपल्यानंतर धावफलकावरती धावा 23 लागलेल्या आहेत. 3रं षटक मैदानावरती महेश पवार गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. वैयक्तिक 2रं, सांघिक 3रं षटक हाताळत आहेत. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. तितका चांगला फटका आपण बघू शकतो. लॉंग ऑफ कडे चेंडू खेळत असताना 1 धाव तिथे प्राप्त केली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकावरती मित्रांनो तुम्ही पाहता 24 धावा झालेल्या आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाची जमेची बाजू काय आहे तर फलंदाजी करणाऱ्या संघाची जमेची बाजू त्यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारची विकेट गमावलेली नाही, ही त्यांची जमेची बाजू राहिली आहे.
हो, इथे बॅटची इनसाइड एज आपल्याला तिथे पाहायला मिळते. महेश पवारनं चांगली गोलंदाजी केली. तुम्ही जर पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी ऍक्शन आहे, टिपिकल गोलंदाजी ऍक्शन आहे. डावखोर हाताची गोलंदाज आहेत, वेगवान गोलंदाज आहेत, अगदी खूप चांगल्या पद्धतीने धावत येतात, चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकतात आणि इथे फलंदाजांना त्यांनी आतापर्यंत बांधून ठेवण्याचं काम केलेलं आहे. नाव आहे महेश. वा, इथे सुद्धा आपण पाहू शकता फुलर लेंथवर चेंडू हाताळला होता, परंतु फलंदाज इथे कौतुक असेल, थोडंसं तो पुढे आला आणि डान्सिंग डाऊन द विकेट त्याने ड्राईव्ह केला. हा चेंडू एक सिंगल तिथे प्राप्त करत असताना आपण त्याला पाहतो. लॉंग ऑफला चेंडू जातो, एक धाव मित्रांनो तिथे प्राप्त होत असताना धावसंख्या 1ने वाढत आहे. वनी प्रीमियर लीग 2024 टेनिस बॉल क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, टेनिस बॉल क्रिकेटचा रंगारंग सोहळा आपल्याला इथे मैदानावरती आजपासून जो बघायला मिळणार आहे. उडवलाय बॉल, पाठवलाय सीमारेषेच्या पार पार, येतोय पहिला षटकार जो बघायला मिळणार आहे. उडवलाय बॉल, पाठवलाय सीमारेषेच्या पार पार, येतोय पहिला षटकार. पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा यांच्या माध्यमातून हा फटका आपण नेहमीच बघितलेला आहे आणि कालची सुद्धा फलंदाजी रोहित शर्माची तुम्हाला आम्हाला सर्वांना नेहमी आठवणीत राहील. अविस्मरणीय त्याची फलंदाजी काल आपण पाहिलेली आहे. नवीन समोर खेळलेला फटका आपण पाहतो, चांगला फटका, ओव्हर द बॉलर हेड हा फटका, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती तिथे आले आणि तितकीच चांगली फिल्डिंग आपल्याला तिथे मैदानावरती बघायला मिळाली. आज इथे आपण जर पाहिलं ना तर संघर्ष शिगेला पोहोचणार आहे. युद्ध सदृश्य परिस्थिती वणीमध्ये झाली आहे. बॅट आणि बॉल मधील युद्ध आता आजपासून वणीमध्ये रंगणार आहेत आणि त्याची सुरुवात, त्याची ठिणगी इथे आज आपण पाहू शकता मैदानावरती पेटलेली आहे. चांगला फटका आपण पाहतो, गोलंदाजाच्या वेगाचा खूप चांगला उपयोग इथे केलेला आहे. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू अडवला जाईल आणि त्या दरम्यान आपण बघू शकता 2 धावा मित्रांनो इथे पूर्ण होणार आहेत. ओव्हरचा खेळ सुद्धा आपण पाहू शकता मैदानावरती होतोय समाप्त. 3 ओव्हर संपल्या, 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावरती रायझिंग वॉरियर्स 34 धावा धावफलकावरती, 34 रन, लॉस ऑफ नो विकेट, बिनबाद 34. तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर 34 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. चौथं षटक इथे होणार आहे मार्गस्थ आणि चौथ्या षटकासाठी आपण बघणार आहोत की कुणाला आमंत्रित आता केलं जाईल, कारण थोडीशी रणनीती आखली जाते. एकत्र आलेत खेळाडू, टीम टिकवताना पाहायला मिळते. इथे ठरवलं जाईल की आता कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी द्यायची, कारण इथे विकेटच्या शोधामध्ये तुम्ही बघू शकता गोलंदाजी करणारा संघ शिवनेरी 11 हा मात्र विकेटच्या शोधामध्ये संघ आपल्याला जरूर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला आता इथून पुढे आपण जर पाहिलं तर रायझिंग वॉरियर्स हा संघ थोडासा गिअर शिफ्ट करण्याचा प्रयत्न करेल. आता इथून पुढे थोड्याशा धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न तुम्ही बघू शकाल की मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणारा संघ सुद्धा करणार आहे. काय घडेल मैदानात, काय होईल, अर्धा डाव तर झालाय. जाऊयात चौथ्या षटकाकडे आणि चौथं षटक हाताळण्यासाठी तुम्ही बघू शकाल गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाच ओव्हर 25 मिनिटांमध्ये संपवायच्यात. 5 ओव्हर 5 षटकं 25 मिनिटांच्या आतमध्ये संपली पाहिजे. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या कर्णधाराची नोंद घ्यायची. शरद यांच्या हातामध्ये चेंडू आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये सोपवला जातोय. एक दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते.
गोलंदाजीसाठी चौथं षटक मैदानावरती आपण बघू शकता हाताळण्यासाठी शरद तयार होत आहेत. 34 धावा मित्रांनो फलकावरती लागल्यात. वणी प्रीमियर लीग पाहतोय आपण. पहिला दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा. हो आल्या बरोबर उडवलाय बॉल आणि शरदचं केलं जाते भव्य स्वागत. आइए शरद, आपका स्वागत है या षटकारानं. 6 बरोबर उडवलाय बॉल आणि शरदचं केलं जाते भव्य स्वागत. चेंडू रडार मध्ये होता, स्लॉट मध्ये होता, पाठवून दिला सीमारेषेच्या पलीकडे आणि हा चेंडू बाहेरून आणावा लागला. पहिला चेंडू पलीकडे आणि हा चेंडू आणावा लागला. पहिला चेंडू तुम्ही पहिल्या राष्ट्रामध्ये पाहू शकता. चांगली फलंदाजी इथे तो करताना पाहायला मिळते. यावेळेस आपण बघू शकतो परिसराकडे थोडंसं अपील केलं जाते, परंतु दोन्ही फलंदाजांनी हे पूर्ण केले आणि लेग बाईस या पद्धतीने हे धाव पंच कळवत आहेत. खेळ संपला होता. यावेळेला 3 ओव्हर खेळल्या होत्या. चौथं षटक ज्यावेळेला सुरू होणार होतं, फलंदाजी करणाऱ्या संघाला आता थोडंसं गिअर करण्याची गरज. तुम्ही बैठकाच्या आतमध्ये दगीकीस या ठिकाणी बघू शकता आणि तो गिअर शिफ्ट केलेला आहे. तो गिअर आता बदललेला आहे. अगदी 5व्या गिअर मध्ये आता 4थ्या षटकामध्ये बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. फलंदाज तयार. हो इथे पाहतो आपण फुलर लेंथ वर एक चांगलं कमबॅक करणारा चेंडू लॉफ्ट केला होता. लॉंग ऑफ कडे बॉल चाललाय. एक सिंगल तिथे प्राप्त होणार आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकावरती जर पाहिलं तर धावसंख्या मात्र मित्रांनो वाढली जाते. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 48 धावा धावफलकावर तुम्ही बघू शकता नोंदवलेल्या आहेत. एक दर्जेदार, एक बहारदार असं आयोजन आपण मित्रांनो या ठिकाणी बघताय. टेनिस क्रिकेट, आज टेनिस क्रिकेटने एक वेगळी उंची गाठली आहे. आज टेनिस क्रिकेट फार मोठ्या उंचीवरती गेले आणि आज टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या आता लाखोनं वाढलेली आहे. हा चेंडू हवेत आहे. फटका इथे फसतो आणि पहिला धक्का इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला बसेल आणि आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये पहिला फलंदाज बाद होतो आणि पहिला मोहरा टिपलाय शरदने. शरदला मिळतीये विकेट. वैभव बाद झालेत आणि वैभव शिंदेची जागा घेण्यासाठी मोहन आलेत. नवीन बॅटर, न्यू बॅटर तुम्ही मैदानावरती बघू शकता. जे पात्र दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोहन आलेत मैदानामध्ये. आज सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या क्रिकेटच्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मित्रांनो आपण संपन्न केला. यावेळेला मात्र आडव्या बॅटनं अक्रॉस दी बॅट, क्रॉस बॅटेड स्ट्रोक आल्याबरोबर खेळला मिड विकेटला. एक सिंगल तिथे प्राप्त केली जात असताना पाहिल्या मिळते. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न झाला आणि वाह काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. फक्त पाहिलं की क्षेत्ररक्षकाकडून थोडंसं फंबल झालं, थोडीशी गडबड झाली आणि 1चं रूपांतर 2 मध्ये केलं आणि धावसंख्या आपण बघू शकतो 2 ने वाढत असताना 4 ओव्हर संपलेल्या आहेत आणि 4 ओव्हर नंतर धावा 50 धावा धावफलकावर. रायझिंग वॉरियर संघ अर्धशतक धावेंचं इथे पूर्ण केलं जात आहे. 50 धावा आपण पाहू शकता. 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय
आज आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न केला. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जानता राजा अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि प्रज्ञासूर्य घटनाकार महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न युगरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मात्र या ठिकाणी आपण या स्पर्धेचा शुभारंभ मित्रांनो या ठिकाणी आज केलेला आहे. आज पहिला दिवस आहे. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा वणी प्रीमियर लीग आपल्याला भेटीला आलेली आहे. गोलंदाजी करण्यासाठी तुम्ही बघू शकता गोलंदाज इथे सज्ज होणार आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहू शकता ओव्हर नंबर 5 साठी. त्यावेळेला हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर पंचांनी हात खोललेत. व्हाईट बॉलचा कॉल इथे करत असताना सुमित देशमुख सरांना तुम्ही बघू शकता मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. एक अतिरिक्त धाव मित्रांनो इथे प्राप्त झाली. धावसंख्या एकीने वाढेल. धावफलकावरती धावा शुभ अंक आहे 51 धावा. यावेळेला उडवलाय बॉल समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ चेंडू खाली येतोय आणि त्याला सोडून चेंडू निघून जाईल. एक तगडा मजबूत टोले जंग तडाखा बॉल सीमारेषेच्या पलीकडे बिग हिट षटकार. यावेळेला उडवलाय बॉल समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ चेंडू खाली येतोय आणि त्याला वसूल करत असताना यावेळेला चांगलं कमबॅक गोलंदाज पाहायला मिळतंय. फुलर लेंथ खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. तिथे आपण बघू शकतो मैदानामध्ये कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाही. चेंडू मात्र निर्धाव आलेला आहे. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. धावफलकावरती धावा संख्या स्थिरावलेली. धावा आहेत 57 धावा स्कोर कार्डवर. बॉल तयार. हो इथे चांगला फटका पण जर पाहिलं तर फक्त दिशा दिली आणि खूप सुंदर फटका सजवला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे वेगात ट्रॅव्हल होत असताना करेल चेंडू पलायन मिळेल चौकार. हो इथे चांगला फटका पण जर पाहिलं तर फक्त दिशा दिली आणि खूप खूप सुंदर फटका इथे आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हर कडे षटकार घेतलाय. नाव आहे अशोक आणि त्याच्या बॅटमधून हा जबरदस्त हिट षटकार. आम्हाला परत एकदा थोडेसे शफल झाले. पहिल्या तिथे जागा बनवली आणि एक चांगला फटका खेळत असताना क्षेत्ररक्षक येतात चेंडूवर परंतु चेंडू सोडून निघून जाईल क्षेत्ररक्षकाला. टाटा बाय बाय चौकार. आम्हाला परत एकदा थोडेसे शफल झाले. पहिल्या तिथे जागा बनवली आणि चांगला फटका खेळत असताना क्षेत्ररक्षक येतात चेंडूवर मैदानाच्या आतमध्ये आणि या चौकाराच्या मदतीने आपण बघू शकतो धावसंख्या मित्रांनो वाढली जाते. 71 धावा फलकावर नोंदवल्या जात आहेत आणि 5 ओव्हर संपलेले आहेत आणि 25 मिनिटांच्या आतमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाने 5 ओव्हर इथे पूर्ण केलेले आहेत, कंप्लीट केलेले आहेत. त्याबद्दल गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या कर्णधारांचं मनापासून अभिनंदन, आभार. जावेद मॅचच्या दिशेने परत एकदा ओव्हर नंबर 6 शेवटचं षटक तुम्ही मैदानावरती बघू शकता. गोलंदाज इथे
इथे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतील आणि शेवटचं 6वं षटक इथे टाकणार आहेत. नाव आहे महेंद्र गोलंदाजी करण्यासाठी. 5 ओव्हर मित्रांनो इथे मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाल्यात. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर जर पाहिलं गेलं तर धावा झालेल्या आहेत. एकूण धावसंख्या झालेली आहे 71 धावा झालेल्या आहेत. धावा झालेल्या आहेत. अशोक बर्डे 39 धावेवरती नाबाद खेळत आहेत. 17 चेंडू त्यांनी खेळत, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकता मोहन 2 या धावसंख्येवरती खेळत आहेत. तर महेंद्र चौधरी यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. बॅटिंग करणारी टीम रायझिंग वॉरियर्स हा बॅटिंग करणारा संघ. त्यामुळे जर पाहिलं तर चांगला चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, परंतु तिथे बघू शकतो मित्रांनो 1 धाव मात्र पूर्ण झालेली आहे. धावसंख्या इकडे वाढत असताना धावफलक पुढे जाणार आहे. धावफलकावरती पाहतो 72 धावा आपण धावफलकावरती पाहतो. वनी प्रीमियर लीग 2024 एक भव्य दिव्य आयोजन आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळतंय. गोलंदाज सज्ज होत असताना यावेळेला चांगला चेंडू आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडे अपील थोडंसं अपील झालं, परंतु पंचांनी अपील फेटाळून आपल्या इथे काम केलेलं आहे. डॉट बॉल येत असताना धावसंख्या 72. एक बाद 72 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. आक्रमणे करावी लागतील. यावेळेला मात्र चांगला फटका खेळलाय. गॅप मध्ये चेंडू खेळला जाईल आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. खाली इलाका वहां किया जाएगा. धमाका चौका. चांगला फटका खेळलाय. गॅप मध्ये चेंडू खेळला जाईल आणि बाद 76 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. त्यावेळेला कोलबटप्पेचा बॉल होता. समोर जर आपण पाहिलं तर अक्षरशः खोदकाम तिथे फलंदाजाने केलं. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज होतील इथे धाव बाद आणि दुसरा धक्का बसेल मोहन यांच्या रूपामध्ये. मोहन होत आहेत बाद. मोहन बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहुयात आकाश आता चेंडूला आकाशात पाठवतात का ते बघणं तितकंच गरजेचं आहे. शेवटचं षटक मैदानावरती मार्गस्थ आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये धावा या बनवाव्या लागणार आहेत. धावसंख्या जर आपण बघितली धावफलकावरती जर पाहिलं तर धावा 77 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.4 षटकांचा खेळ संपलेला आहे. एका बाजूला शिवनेरी 11चा संघ, तर दुसऱ्या बाजूला रायझिंग वॉरियर हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय शिवनेरी 11 संघाने घेतला होता आणि बघूयात की त्यांचा हा निर्णय इथे सार्थ ठरेल का. त्यांचा हा निर्णय इथे योग्य ठरेल का. ती येणारी वेळ, येणारे काही षटक, येणारे काही चेंडू जे मात्र आपल्याला सांगून जाणार आहेत. शेवटचा 1 चेंडू आपण बघू शकता या डावातला बाकी आहे. धावसंख्या झाली 79 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वाह, क्लीन बोल्ट. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. तू चुकला, मी थेट ठोकला आणि इथे फलंदाज आपण जर पाहिलं तर होत आहेत बाद. पहिला इनिंगचा खेळ संपला. पहिला डाव इथे संपलेला आहे आणि प्रथमतः रायझिंग वॉरियर संघाने मात्र केली फलंदाजी. 79 धावा बनवल्या आणि जिंकण्यासाठी
धावा रोखल्या जातील हे ऐकण्यासाठी अशोकजी गवळी सर आपल्यासोबत या ठिकाणी जोडले जाणार आहेत. अशोक गवळी सर या आपलं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत आहे. थँक्यू. मणियार आणि एक चांगले हॉलीबॉल पट्टू सुद्धा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पहिलं कॅश प्राइज मात्र या स्पर्धेला दिले जात आहेत. धन्यवाद असेल त्यांचं. त्याचप्रमाणे मित्रांनो या स्पर्धेच्या दरम्यान 51,111 रुपयाची जर धनराशी दिली असेल तर सौ अश्विनी अमित भालेराव माननीय सरपंच एक आदर्श व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी बघितलं. अश्विनी ताईंच्या वतीने या स्पर्धेला एक मोठा सिंहाचा वाटा त्यांनी उचललाय. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन असेल. तर मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून 31,111 रुपयाची जर धनराशी दिली असेल तर कृष्णा अण्णा गायकवाड कृष्णा ट्रेडिंग कंपनी यांच्या माध्यमातून हे आपल्याला कॅश प्राइज दिले जातं. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन असेल. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये मित्रांनो मॅन ऑफ द सिरीज या संपूर्ण मॅन ऑफ द स्पर्धेचा जो मालिकावीर असणार आहे तर या दरम्यान सायकलचे गिफ्ट दिले जाईल सन्माननीय मधुकर बरसाट यांच्या दरम्यान आणि ट्रॉफी सौजन्य असेल कल्पेश भाऊ मोहिते. त्या दरम्यान मॅन ऑफ द मॅच करता आपण या ठिकाणी बघितलं तर चांदीचं ब्रेसलेट असेल आणि ते चांदीचं ब्रेसलेट दिले आहेत श्री सन्माननीय सागरभाऊ गांगुडे यांच्यातर्फे. ते कॅश प्राइज असेल चांदीचं ब्रेसलेट या प्रकारचं पारितोषिक असेल. त्यानंतर ट्रॉफी सौजन्य असेल कर्मवीर अमृतल्य वणी यांच्यातर्फे ट्रॉफी सौजन्य असेल. बेस्ट बॅट्समन करता अवॉर्ड दिला जाणार आहे जगदंब इंटेरियर्स यांच्याकडून आणि त्यांचं ट्रॉफी सौजन्य असेल आतिश भाऊ पवार यांच्या माध्यमातून असेल. तर मित्रांनो या ट्रॉफी सौजन्य गुलांबा मोबाईल शॉप व्हेजिटेबल्स कंपनी आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आणखी मोलाचं सहकार्य केलं असेल आमचे मित्र API संतोष भाऊ तपासे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे मनपूर्वक अभिनंदन असेल. यांचा एक मोठा सिंहाचा वाटा या स्पर्धेच्या दरम्यान असेल. किरण भाऊ गांगुर्डे माजी सरपंच ग्रामपंचायत वणीचे प्रथम नागरिक. त्यानंतर दिनेश भाऊ वैद्य तिसगावचे एक आदर्श व्यक्तिमत्व. राकेश भाऊ थोरात ग्रामपंचायत सदस्य वणी. त्यानंतर राम हरी तिडके प्रगतशील शेतकरी यांच्यातर्फे या स्पर्धेच्या माध्यमातून एक मोठा सिंहाचा वाटाला उचललाय. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि साई बजरंग क्रिकेट क्लब वणी या सर्व मान्यवरांनी या स्पर्धेला एक मोठा दुजारा दिला आहे आणि या स्पर्धेकरता एक चांगल्या प्रकारचं गाईड्स केले. तर मित्रांनो या दरम्यान आपण या ठिकाणी बघतो वणी 11 या संघाने प्रथम नाणेफेकीचं कौल जिंकलाय. 36 चेंडूंचा खेळ समोर रायझिंग संघासमोर केलाय आणि रायझिंग संघाने प्रथम फलंदाजी करीत 79 धावा बनवल्या. प्रत्युत्तरात वणी 11 संघाला शिवनेरी 11 संघाला धावा बनवायच्या 36 चेंडू आणि 80 धावा. निलेश आणि योगेश हे दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण स्ट्राईक एंडवर उतरलेत. तत्पूर्वी गोलंदाजीच्या ट्रॅकवर असतात रायझिंग ऑरियर्स संघाचा जर आपण गोलंदाज बघितला तर अशोक गोलंदाजीच्या ट्रॅकवर अशोक. ज्या अशोकनं मागच्या या सामन्यामध्ये आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जीवावर त्याच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जीवावर आपला संपूर्ण संघ 79 धावांपर्यंत पोहोचला तो अशोक आता पूर्ण गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. समोर असणारे फलंदाज आहेत समोर निलेश फलंदाज आहेत आणि नॉन स्ट्राईकवर आपण बघतो योगेश गांगुड. याच दरम्यान सुरुवात करतोय अशोक
दुसऱ्या डावाची पंचांच्या डाव्या बाजूने षटक क्रमांक 1 मध्ये आपण अशोक यांना बघणार आहोत. 80 धावांचा पाठलाग बनवायचा आहे. निलेश आणि योगेश आघाडीचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. अशोक यांचा पहिला चेंडू वा, या दरम्यान अगदी प्लेसमेंट डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. परतावा लागेल. धक्का क्रमांक पहिला मात्र फलंदाज होतोय बाद. डीजे आणि तुम्ही मैदानाच्या आतमध्ये भूषण देशमुख हा फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये आपण जाताना बघतो आहोत. आणि या दरम्यान तुम्ही निलेशचं जर या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर अशोक याच्यावर काहीसा डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅटचा अगदी शेवटच्या टोकावर चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय आणि अशोक याने सुंदर झेल पकडलाय. आणि आज मित्रांनो सम्राट अशोकचा दिवस आहे आणि अशोकने काय फलंदाजी केली आणि गोलंदाजीमध्ये काय कर्णधाराच्या विश्वासाला सार्थक ठरवली आणि विश्वास कर्णधाराचं मात्र मन अशोक यानं जिंकले. सुरेख गोलंदाजीचा नमुना आपण अशोक याच्याकडून बघितलाय. पहिल्या षटकामध्ये मात्र चालतं केलंय. निलेश याला भूषण देशमुख फलंदाज बघतो. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण 2 खेळाडू जर बघितले गेले तर एक मिड ऑन रिजन क्षेत्रामध्ये एक खेळाडू आपल्याला या ठिकाणी दिसतोय. दरम्यान चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही, मात्र पायावर चेंडू आदळतोय. आणि गोलंदाजी जर बघितली तर अतिशय 2 चेंडूंमध्ये अतिशय कंजूसी गोलंदाजी म्हणता येईल अशोक यांची. कारण तुम्हाला 80 धावांचा पाठलाग बनवायचा आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे तुमच्याकडे षटक असणार आहेत आणि या षटकामध्ये तुम्हाला काहीसं आक्रमण करावं लागेल. आक्रमक पवित्र मात्र धारण करावा लागेल. या दरम्यान परत एकदा बघितला तिसरा चेंडू मात्र या दरम्यान अशोक यांचा अतिशय उत्कृष्ट आणि तिखट मारा जर बघितला मित्रांनो अशोक याचा काय गोलंदाजी केली, कंजूसी गोलंदाजी म्हणता येईल. आणि संपूर्ण या सामन्यामध्ये खरं तर अशोकनं आतापर्यंत काहीशी पायाला बेड्या अटकवणारी गोलंदाजी जर बघितली असेल तर मित्रांनो पहिल्या 3 चेंडूवर अशोकने मात्र खेळपट्टीवर भूषणला स्टॉप केलं. पहिल्या चेंडूवर निलेशला चालतं केलं आणि नंतर 2 चेंडूवर जर स्टॉप केला असेल तर भूषण यांना स्टॉप केले. षटकातील चौथा चेंडू आपण बघतोय परत एकदा अशोक या दरम्यान ऑफ स्टंपवर होता. यात जर चेंडू खेचलाय आणि या दरम्यान झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही, मात्र चेंडूला बॅकअप केले आणि निश्चितच 2 धावांचा प्रयत्न असणार आणि 2 धावाने मात्र आपलं खातं संघाचं ह्या ठिकाणी उघडलं जातंय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली असेल मित्रांनो. याच दरम्यान 4 चेंडू 2 धावा असं समीकरण ह्या ठिकाणी जमतंय. वणी प्रीमियर लीग म्हटलं की संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो अतिशय मानापानाची स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून वणी तालुक्यातील अनेक क्रिकेटर त्यांनी टेनिसकडा विश्वामध्ये अतिशय मोठा त्यांचा विक्रम असेल, फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, भरपूर ह्या वणी गावातील खेळाडू आहेत. या दरम्यान अगदी मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला. उंची जास्त, लांबी कमी आणि मित्रांनो या ठिकाणी लॉंग ऑफ रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू हवेत होता एक संधी होती दोन्ही फलंदाजांकडे आणि 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्यानं आपण बघतोय धाबसंख्या जाऊन पोहोचली 4 धाबा. चेंडू क्रमांक झाले 5. शेवटचा चेंडू अशोक यांचा असेल. पंचांच्या डाव्या बाजूला पुढे एकदा सज्ज होताना बघतोय आपण. भव्य दिव्य मैदान आणि काय मैदानावर सजावट करताना अतिशय मैदानाच्या चहूबाजूने जर आपण सजावट बघितली तर या दरम्यान अगदी शॉर्ट ऑफ डिलिव्हरी ती अगदी फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना जातोय सीमारेषा पार. वणी प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार.
धन्यवाद. आणि या ठिकाणी बघितलं मित्रांनो, प्रदीप याची हाफ ट्रॅकर गोलंदाजी होती आणि अनेक आमंत्रण होतं आणि ते आमंत्रण मात्र योगेश यांनी स्वीकारले आणि चेंडूला अगदी फाईनलीच्या दिशेने पाठवले. 4 धाबाने धावसंख्या आणखी वाढली आणि दुसरा चेंडू त्याच पद्धतीचा आणि या दरम्यान स्क्वेअरच्या दिशेतून थोडं आपल्याला खराब क्षेत्ररक्षण बघितले. त्याचबरोबर अगदी 2 धाबा चित्याच्या चपळाईने पूर्ण केले जात आहेत आणि संघाची धावसंख्या वाढली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 14 धाबा. आणि आपल्या फलंदाजीतून आता मात्र गेअर बदलण्यास सुरुवात केली योगेश आणि भूषण यांनी. पहिल्या षटकात 8 धाबा असताना मात्र दुसऱ्या षटकात आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली 14 धाबा. वणी प्रीमियर लीग म्हटलं की संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये एक मानापानाची स्पर्धा आपल्या पाहायला मिळते. कारण या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य असेल मित्रांनो, कारण या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपला क्राऊड आणि ते प्रेक्षक. आणि प्रेक्षक राजा असला तरच कुठलंही मैदान खेळण्यासाठी आमच्या क्रीडा रसिकांना उत्साह तेव्हाच वाटतो. या दरम्यान अगदी योगेश स्टाईलनं फटका पाठवलाय सीमा पार षटकार. आणि प्रदीप याच्यावर मात्र योगेशने मित्रांनो हल्ला चढवलाय आणि आपल्या संघाचा किल्ला लढवताय. नाव आहे योगेश. काय आक्रमण करतोय. 2 षटकांमध्ये धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 20 धाबा आणि 36 चेंडूमध्ये 80 धाबांचं लक्ष असताना लक्षाचा जर पाठलाग करताना आपण योगेश जरची फटकेबाजी बघितली तर अतिशय सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आपण बघितलं. 1 विकेट गेल्यानंतर कारण एक जबाबदारीचं क्रिकेट असेल योगेश याच्यावर आणि भूषण याच्यावर आणि महत्वपूर्ण रोल अदा करताना आपण योगेश याला बघितलं. प्रदीप याच्यावर केलेलं आक्रमण बघितलंय आणि या दरम्यान समीकरण असं बनते 27 चेंडू आणि 60 धाबा हे समीकरण आपण ह्या ठिकाणी आपण बघतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. या दरम्यान छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. अगदी कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू मांडण्याचा प्रयत्न केला पण मात्र ह्यावेळी संपर्क नाही. आणि आता या दरम्यान थोडस कमबॅक करतोय, वापसी करतोय गोलंदाज प्रदीप. हा आता मात्र स्टॉप केले कुठेतरी योगेश याला आपण बघतोय स्टॉप केले. पुन्हा एकदा प्रदीप आपण बघतोय. शॉर्ट पिच चेंडू मिड ऑफ रिजन मध्ये चेंडूच्या मागे 2 खेळाडू बघतात. या दरम्यान कुठेतरी चेंडूला मात्र फील्ड केले जातं. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण केले आणि आपल्या संघासाठी आणखी काही धावा वाचवल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धाबा. 21 लॉस ऑफ 1 विकेट. 21 धाबा झाल्यानंतर 1 गडी महत्वपूर्ण गमावलाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 12 संघ मालकांनी सहभाग घेतला आणि 71,111 रुपयाची ह्या स्पर्धेमध्ये पहिली धनराशी असेल. तर बघायचं असेल आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिलं विजेतेपद कोण पटकावणार. या दरम्यान सुरेख चेंडू होता. या दरम्यान पुढे येऊन चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच दरम्यान 2 धाबांचा ह्या ठिकाणी फटका वेध घेणारा फटका आपण बघितलाय. आणि धावसंख्या मित्रांनो जाऊन पोहोचली असेल 23 ह्या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 ह्या ठिकाणी संपले आणि 23 धाबा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये आपण गोलंदाज बघणार आहोत कोण. कारण एक महत्वपूर्ण पॉवर प्लेचे हे षटक या ठिकाणी संपले. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण बहुतेक अशोक यांना बघतोय. यानंतर सिम्बा ऑरियस आणि एकता 11 या दोन्ही संघाच्या प्रतिनिधींना महत्वपूर्ण कॉल असेल. कृपया पुढील सामना आपला आहे. आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचे. आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूला प्रेझेंटेशन बॉक्स कडे आपण या ठिकाणी यायचे. आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण बघतोय किरण. 2 षटकांमध्ये मित्रांनो धावसंख्या जाऊन पोहोचली 23 धाबा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत किरण. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडच्या बाजूने माऱ्या करण्यासाठी सज्ज होत आहे किरण. आणि समोर फलंदाज असणार आहे योगेश. उजव्या बाजूने सज्ज होतोय किरण. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 धावा. छोटस रणअप आहे
फुलटॉप डिलिव्हरी होती अगदी या दरम्यान पंचांचा नो बॉलचा विचार अगदी बॉडीच्या लेव्हलने चेंडू घेतला आणि स्क्वेअर पंच मेन पंच यांचा दोन्ही ऍट अ टाइम मात्र नो बॉलचा इशारा येतोय आणि खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं कामकाज दोन पंच आपण स्क्वेअर पंच आणि मेन पंच दिवसभरामध्ये त्यांची कामगिरी बघतो आणि खऱ्या अर्थानं एक महत्वपूर्ण रोल अदा करताना आपण त्यांना पाहणार आहोत. या दरम्यान एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 24 धावा. फ्रीडचा एक संधी असेल आणि फ्रीडच्या ह्या चेंडूवर समोर आमंत्रण फलंदाजीला असणार आहेत भूषण देशमुख यांना. धावसंख्या जाऊन पोहोचली 25 धावा. माफ करा, धावसंख्या 25. किरण पुन्हा एकदा आपण बघतोय या दरम्यान अतिशय खोलवर टप्प्या अगदी लेग्स अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू ड्राईव्ह केलाय. वेळ होती दोन्ही फलंदाजांकडे आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाणार आहे. एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली असेल 26 या धावसंख्येवर. संपूर्ण या स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंचं तसंच आमच्या सर्व प्रेक्षक राजांचं मनपूर्वक अभिनंदन असणार आहेत. कारण प्रेक्षक असल्याशिवाय कुठल्याही सामन्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळाडू म्हणून एक कामगिरी बजावतात, प्रेक्षक असल्याशिवाय कुठल्यापर्यंत त्या कार्यक्रमाला किंवा त्या खेळाला शोभा नाही. या दरम्यान आपण चेंडू बघितला मिडऑन रिजन क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होत असताना अगदी चपळाईने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि षटक क्रमांक 3 मध्ये धावसंख्या मित्रांनो जाऊन पोहोचतीये 28 धावा आपण धावफलकावर बघणार आहोत. सुरेख फलंदाजीचा नमुना जशाच तसं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळते. ज्या संघानं अशोक यांची खेळी झाली आणि त्याच पद्धतीने योगेश आक्रमण करतोय, भूषण आक्रमण करतोय. 28 धावा आपण आतापर्यंत बघितल्या. या दरम्यान काहीसा खोलवर टप्प्याचा चेंडू सफल होऊन खरेदण्याचा प्रयत्न केला गेलाय पण मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. किरण यांचा अतिशय निर्धाव चेंडू बघितला, वेगवान मारा केला जातोय आणि या दरम्यान मात्र योगेशला या ठिकाणी ह्या चेंडूवर मात्र स्टॉप केलं गेले, थांबवलं गेलंय. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 28 धावा आणि संपूर्ण सामन्यात या 36 चेंडूमध्ये 80 धावांचं लक्ष असताना तिसऱ्या षटकामध्ये अगदी धावगती जर बघितली तर आतापर्यंत 9ची धावगती आणि धावसंख्या 28. षटक क्रमांक 3 मध्ये फुलटॉप डिलिव्हरी ती मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू आपण बघितले. वन बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षक यांच्या हातामध्ये जातोय तोपर्यंत संधी होती, 2 धावांची संधी मात्र गमावली नाही आणि धावसंख्या जाऊन पोहोचली असेल. या दरम्यान मेन पंच यांचा नो बॉलचा इशारा आलाय आणि फ्रीडची एक संधी असेल, एक आमंत्रण असेल फलंदाजांना. धावसंख्या जाऊन पोहोचली 31 धावा. सिम्बा 11 आणि एकता 11 सन्मान्य महेंद्र शेठ पारख यांना विनंती असेल की आपल्या शुभ हातानं नाणेफेकीचं कौल करावा. सन्मान्य मान्यवर महेंद्र भाऊ यांना विनंती असेल. तर मित्रांनो धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावा. दरम्यान आपण मैदानाच्या आतमध्ये काहीच चर्चासत्र पंच आणि सर्व खेळाडू यांच्यामध्ये आपण या ठिकाणी बघतोय. काहीसा खेळ या ठिकाणी थांबलाय. या दरम्यान 2 बीमर चेंडू टाकल्यानंतर बॉलर या ठिकाणी चेंज होईल. महत्वपूर्ण आयोजन कमिटीचा आणि थर्ड पंचांचा या ठिकाणी रोल आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 31 धावा. षटक क्रमांक 3 मध्ये काहीसा खेळ या ठिकाणी थांबला होता आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणखी एक गोलंदाज बनणार आहोत. आणि सिम्बा 11 या संघानं नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथम घेतलेला निर्णय गोलंदाजी आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्ही आकाशांना बघताय. योगेश यांचं आक्रमण आपण बघितले. सुरेख फटकेबाजीचा नमुना सादर केला होता. या दरम्यान अगदी डाऊन द ग्राउंड कॉर्पोरेट फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होतो सीमारेषा पार. धावा मिळतील 4.
या दरम्यान आकाशचं मात्र स्वागत केले. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून अगदी गोळीच्या वेगानं ट्रॅव्हल होणारा चेंडूला योगेशनं पाठवले खणखणीत चौकाराच्या दिशेनं. वनी प्रीमियर लीगचा सदाबहार मिळालाय शानदार चौकार. आपण बघतोय पुन्हा एकदा आकाश गोलंदाजीवर सज्ज होताना पंचांच्या डाव्या बाजूला टाकतोय चेंडू. सुरेख फटका होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला. 30 यार्ड मध्ये काय सुरेख प्रोटेक्शन केलंय, बॅकअप केले, सुंदर क्षेत्ररक्षण केले आणि धावसंख्या मित्रांनो जाऊन पोहोचली 36 या धावसंख्येवर. आज या मैदानावर मैदान गाजवणार कोण? कारण पहिल्या सामन्यामध्ये अशोकनं मैदान आपल्या फलंदाजीतून गाजवले. नंतर मात्र योगेशही त्या तत्पर जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. भूषण देशमुखही मैदानावर आहे, तत्पर आहेत. सामन्यामध्ये काट्याची टक्कर आणि एक झुंज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. या दरम्यान भूषणसाठी चेंडू टाकतो. फुल टॉप डिलिव्हरी ती मिडल रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बॅकअप आहे, सुंदर बॅकअप केलंय. तोपर्यंत 2 धाबा या ठिकाणी पूर्ण होतील. धाबसंख्या पोहोचली जाईल 38. 38 धाबा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबसंख्या जाऊन पोहोचते 38 धाबा. आणखी 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहेत आणि 18 चेंडूंमध्ये बरोबर 42 धाबांची गरज असेल. प्रति षटकात 14च्या धाब्यांनुसार तुम्हाला खेळावं लागेल. तुम्हाला जर सामना जिंकायचा या दरम्यान शिवनेरी 11 संघाला जर सामना जिंकायचा असेल तर प्रति षटकात 14 धाबांचं टार्गेट असणार आहे. आता दरम्यान आपण रायझिंग 11 रायझिंग वॉरियर्स या संघाची चर्चासत्र, एक डाबाची रणनीतीमध्ये. चला वेळ वाचवायचा आहे. सर आवाज येत नाहीये. एस बँडेज पाहिजे का? धावसंख्या जाऊन पोहोचते मित्रांनो 38 धाबा. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय आणि जिंकण्यासाठी बरोबर शिवनेरी 11 या संघाला 42 धाबांचं लक्षण आहे. आणखी मित्रांनो स्पर्धा संपली नाही. स्पर्धा ही रंगतदार स्थितीमध्ये आहे. कारण पहिल्या चेंडूमध्ये 38 धावा बनवल्या गेल्या तुम्ही आणि नंतर 18 चेंडूमध्ये तुम्हाला 42 धाबांचं लक्ष असणार आहेत. अतिशय चांगलं मैदान आपण बघतोय आणि आयोजन कमिटीने काय या वर्षी आयोजन केलंय मित्रांनो. आयोजन कमिटीचा मोठा सिंहाचा वाटा असणार आहे. कारण हे सर्व भव्य दिव्य जर आयोजन आखीव रेखीव जर आयोजन असत ना, आणि आयोजन करणं सोपं नाही. कारण आयोजनांना जे आयोजन करतात त्यांना अतिशय महिनाभर अगोदर ह्या सर्व स्पर्धेचं मैदान असेल, त्यानंतर आमचे चौबाजूने मंडपाच्या बाजूने जी झालर असेल, संपूर्ण स्टेमची सजावट असेल, युट्यूबचे संपादक असतील, कॉमेंटेटर असतील आणि सर्व ऑक्शन प्रक्रिया असेल, ह्या सर्व प्रक्रियांना सामोरं जाताना आयोजन कमिटीचा फार मोठा या ठिकाणी दमछाक होते. आणि त्यांच्या माध्यमातून एक सुंदर असं आखीव रेखीव नियोजन आपण वणी एकता प्रीमियर लीगच्या माध्यमातून बघितलंय. धावसंख्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण अशोक यांना बघणार होतो. मित्रांनो टेनिस कडा विश्वामध्ये अशोक एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे. कारण संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आपली गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून अशोक नेहमी चर्चेत असणारा खेळाडू आपण बघितलंय. आणि महत्वपूर्ण रोल असेल अशोक. षटक क्रमांक 4 मध्ये अशोक याला बघणार आहोत. तर दुसरीकडे योगेश आणि भूषण हे आक्रमण होऊन खेळतात. एक आक्रमक पवित्र या अगोदर भूषणच्या बॅट्समधून आपण बघितला गेला. अशोक शॉर्ट पिच चेंडू होती. योगेश या दरम्यान अगदी कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना अगदी धावगती जर बघितली तर अतिशय वेगानं एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि धावसंख्या मित्रांनो जाऊन पोहोचली 39 धावा. सामन्याचं चित्र आलंय 17 चेंडू आणि 41 धावा. हे सामन्याचं चित्र बाकी असणार आहे जिंकण्यासाठी.
दरम्यान पुढे एकदा अशोक भूषण यांच्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लॉंगॉनच्या रिजन मध्ये चेंडू मिस टाइम फटका बघितला आपण, हरकत नाही, परंतु एक धाब या ठिकाणी मिळाली. धाबसंख्या जाऊन पोहोचली 40 धाबा. 16 चेंडू आणि 40 धाबा अजूनही मैदानामध्ये बनवायचे आहे. जिंकू किंवा मरू, मात्र युद्ध आमचे ह्या रणभूमीवर क्रिकेटच्या माध्यमातून सुरू. आज या सामना जिंकणार कोण? जो जिता वही सिकंदर. आणि सामना क्रमांक पहिला आहे आणि उद्घाटनाचा पहिला सामना आहे, त्यामुळे विजयाची पताका ह्या वणी एकता प्रीमियर लीग या मैदानावर फडकावणार कोण आणि ह्या स्पर्धेचा विजेताही होणार कोण? या दरम्यान अगदी डाऊन द ग्राउंड फटका बघितलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फटका सजवलाय. एक धाब एक वेगानं, तर दुसरी धाब अतिशय हरणाच्या धावगतीने आपण दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण करताना आपण दोन्ही फलंदाजांमध्ये बघतोय. आणि मित्रांनो धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धावा. योगेश आणि भूषण आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी मैदानात बजावतो. मात्र एक मोठं आव्हान असणार आहे. आणखी काही मोठे फटके अशोकच्या योगेश आणि भूषणच्या बॅट्समधून ह्या ठिकाणी मिळतील का? कारण कर्णधाराने आतापर्यंत जी जबाबदारी योगेश आणि भूषणवर दिलेली आहे, त्या योगेशने ती जबाबदारी मात्र उचलली आहे आणि आपल्या संघाचा किल्ला मात्र एक हाती लढवत आहे. धावसंख्या मित्रांनो जाऊन पोहोचते 42. अशोक शॉर्ट पिच चेंडू होता. समोर लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली असेल 43. 43 धावा धावपलकावर असतात आपल्याला ह्या ठिकाणी पाहिलं. ह्या भूमातेवर तुम्ही संघर्ष करताय ना, पण ह्या भूमातेचे ऋण मात्र तुम्हाला तुमच्या कौशल्यातून फेडायचे आहे. आणि आज मात्र हे भूमातेचे ऋण फेडणार कोण? आणि ह्या दरम्यान चेंडू बघितला मिड ऑफ फ्रीजर मध्ये चेंडूला दिशा दिली गेली. 3 खेळाडू चेंडूच्या मागे, कुठेतरी मात्र चेंडू स्टॉप केलाय. तोपर्यंत अगदी चपळाईने 2 धावा पूर्ण केले आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 45 धावा धावफलकावर आहेत. अजूनही सामन्याचं समीकरण असताना 35 धावांची आणखी काही गरज आहे संघाला. 4थं षटक अजून चालू आहे आणि 4थ्या षटकातले काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 45. भूषण अशोक याच्यावर आक्रमण केले. लॉंगॉन रिजन मध्ये धक्का क्रमांक 2. भूषणला महागारी परतावा लागेल. दत्ता भूषण बाद झाल्यानंतर दत्ता आणि योगेश हे 2 फलंदाजीवर फलंदाजीच्या क्रमावर असणार आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी एक फार मोठं आव्हान असणार आहे. 35 धाबांचं अजूनही लक्ष असणार आहेत आणि यानंतर आणखी 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि मित्रांनो सामन्याचं समीकरण आलंय 12 चेंडू आणि 35 धाबा सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहे. आतापर्यंत 4 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 45 धावा आणि 12 चेंडू 35 धावा सामना जिंकण्यासाठी बनवायचे. गोलंदाजच्या ट्रॅकवर आपण बघतोय गोलंदाज आकाश आणि आकाश गोलंदाजच्या ट्रॅकवर आपण बघतोय. महेंद्रसिंग धोनी ज्यावेळेस क्रिकेटमध्ये पदार्पण केलं मित्रांनो, त्यावेळेस महेंद्रसिंग धोनी याची केसांची लांबी आणि या दरम्यान आकाशची आपल्या केसांची लांबी आपण बघतोय. वाह, सुरेख फटका सजवला होताय, पण हरकत नाही. 30 यार्ड सर्कल मध्ये या ठिकाणी प्रोटेक्शन केलं जातं, फील्ड केला जाईल चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचती अगदी 46 ह्या धावसंख्येवर. आणि या सामन्यामध्ये गोलंदाजीतून मजबूत पकड जर रायझिंग वॉरियर्स संघाच्या बाजूने आपण चांगली मजबूत पकड ह्या ठिकाणी बघतोय. सध्या आणखी काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल, मात्र चेंडूवर काही येणाऱ्या चेंडूवर चित्र स्पष्ट होणार आहे ह्या सामन्याचं. या दरम्यान अगदी शॉर्ट पी डिलिव्हरी ती या दरम्यान चेंडूला खेळलं गेले आणि 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली. धावसंख्या जवळ पोहोचते आता मात्र 1ने पुढे एकदा वाढणे. 1-2 धाव्याने तुम्हाला काही होणार नाही. या किमान या षटकामध्ये तुम्हाला कुठंतरी मोठा फटका
या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. मोठा फटका आलाच तर तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकाल, अन्यथा ह्या सामन्याला तुम्हाला पराभवाच्या दिशेने जावं लागेल. कारण प्रति षटकामध्ये जवळजवळ आणखी 33 धावांची गरज आहे. 47 धावा धावफलकावर होत आहेत, 33 धावांची गरज आहे. आकाश आणि या दरम्यान बॅट्स आणि बॉलचा संपर्क झालाय. चेंडू जोतोय थर्ड मॅन रिजन मध्ये, मिळेल खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. तर मित्रांनो धावसंख्या जाऊन पोहोचली 51 धावा. आकाश पुढे एकदा फलंदाज आहेत योगेश. फुलटॉप डिलिव्हरी आमंत्रण स्वीकार केला, चेंडूला पाठवलं मिडआउट रिजन मध्ये, मोठा षटकार, शिवनेरीचा छावा, मिळताय चेंडूला 6 धावा. समय देखकर खरबूजा जैसा रंग बदलता है, तो इस बार रंग बदला है अपने खेल में योगेश उन्होंने. आणि आपल्या खेळामध्ये आक्रमक पवित्रा धारण केलाय, खेळातून रंग बदललाय, आक्रमण केलं जात आहे. धावसंख्या 57. या दरम्यान अगदी कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये या दरम्यान चुकी होते, चुकीला मात्र माफी नाही आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. धावसंख्या मित्रांनो जाऊन पोहोचते 59 धावा आणि जिंकण्याकरता अजूनही 21 धावांची गरज असणार आहे. काय सामना होता आणि काय सामना योगेशने पोहोचवलाय मित्रांनो. ज्या दरम्यान 12 चेंडू 35 धावांची गरज असताना मात्र चेंडू आलाय 7 चेंडू आणि 21 धावा. हा सामना मात्र मैदानावर पोहोचलाय. या दरम्यान सुंदर चेंडू आपण या ठिकाणी आकाशचा बघितला. षटक क्रमांक या ठिकाणी 5 संपले. धावसंख्या 59. 6 चेंडूचा खेळ बाकी आणि बनवायच्या धावा 21. काय लढत बघायला मिळाली मित्रांनो आपल्याला. पहिल्या सत्रामध्ये पहिली लढत जर बघायला गेली तर रायझिंग वॉरियर्स आणि शिवनेरी 11 या संघाकडून एक आक्रमण, दोन्ही संघांकडून टीट फॉर टेट जशास तसं प्रत्युत्तर आपल्याला या खेळातून बघायला मिळालं. आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर योगेश आपण यांना बघणार आहोत. दत्ता आणि फलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत मित्रांनो दत्ता. तुम्हाला हा सामना वाचवणार ना, 3 षटकार हा सामना वाचवणार, तुम्हाला 5 चौकार हा सामना वाचवणार, 6 चेंडू 21 धावा असं समीकरण बनतंय. जिंकणार कोण? एका बाजूला बघितलं गेलं तर रायझिंग वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला बघितलं गेलं तर शिवनेरी वॉरियर्स. या 2 संघादरम्यान आता दत्ता आणि योगेश. दत्ता अगोदर मैदानावर मात्र मित्रांनो तळ ठोकून आहे. दत्ताने एक हाती मात्र आपल्या संघाचा किल्ला लढवलाय. दत्ता यानं, योगेश यानं किल्ला लढवलाय आतापर्यंत दत्ता. या दरम्यान फुल टॉस चेंडू होता आणि नो बॉलचा इशारा. या दरम्यान आणखी 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि 3 धावा ह्या चेंडूवर मिळणार आहेत. आता समीकरण मित्रांनो ह्या ठिकाणी बनलंय. नो बॉलचा इशारा असेल, 3 धावा मिळतील. 1 नो बॉल्स, 1 आमंत्रण आणि 2 पडून अशा 3 धावा मिळतील. 6 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण आता बनलंय आणि 3 धावा आणि फीडचा इशारा असेल. पंचांनी मात्र फीडचा इशारा केलाय. काय फलंदाजी सुरेख केली दत्ता. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपण बघतोय दत्ता यांना. योगेश अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर मिस्टर एक्स्ट्राज आपण बघितले. वाईडचा इशारा पंचांचा आलाय आणि 2 खराब चेंडू आपण या ठिकाणी बघितले. फ्रीट अवांतर असेल, निरंतर फ्रीट असेल, कारण फ्रीटचा इशारा आल्यानंतर या चेंडूला तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेर डिलिव्हरी केली आणि निरंतर फ्रीट असेल. सामना येऊन पोहोचलाय. 6 चेंडू आणि 17 धावा. आता होतोय खतरा, कारण धावा बनवायच्या मैदानाच्या आतमध्ये 17.
आणि पुन्हा फुलटॉस चेंडू आणि पुन्हा नो बॉलचा इशारा. पुन्हा 2 धाबा मिळणार आहेत. समीकरण बनलंय 6 चेंडू आणि 15 धाबा. मित्रांनो एकही चेंडू टाकला नाही, 3 चेंडू खराब टाकले. अवांतर धाबा गेला 6. समीकरण बनलंय 6 चेंडू आणि 15 धाबा. जो जिता वही सिकंदर. आणि मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पराक्रम कोणी केलाय? पराक्रम आता फलंदाजीतून केलाय योगेशानं. पांडुरंग शास्त्री आठवले यांचं गीत मालिकेतील एक पद्य आहे. पराक्रमाचा सागर उसळे बुलंद बाहूवरती, रे युवकांनो तुमच्या पुढती झुकेल अंबर धरती. आणि तुमच्या खेळानं नतमस्तक होणार आमचे सर्व प्रेक्षक. मनोरंजन असणार आहे तुमच्या खेळानं. तुमचं कौतुक होणार केव्हा तुमच्याकडून जर पराक्रम पाहायला मिळाला तर. आतापर्यंत पराक्रम ज्यांनी तमच्या फलंदाजीतून केला, योगेशाने पराक्रम केलाय. आणि आपल्या संघाचा मात्र एक हत्ती किल्ला लढवतोय. ढाण्या आहे, शिवनेरीचा लढबाई आहे. वैभव गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि शिवनेरी आपण बघतोय या संघाचं नाव आहे शिवनेरीचा ढाण्या. मैदानाच्या आतमध्ये लढतोय आणि शिवनेरीचा ढाण्या मैदान गाजवलंय. वा. आणि चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे 6 धाबा. काय मित्रांनो काय लढा दिलाय शिवनेरीच्या ह्या वाघानं. 20 चेंडूमध्ये आतापर्यंत 46 धाबांची जबरदस्त खेळी करणारा हिरो ठरलाय योगेश. आणि मित्रांनो सामना आलाय 5 चेंडू 9 धाबा. पुन्हा एकदा फटका सजवलाय. वा. योगेश ब्रँडेड फटका आणि पहिला अर्धशतक. मित्रांनो जोरात टाळ्या वाजवायच्या योगेशच्या बॅटिंगला. आणि योगेशाने आक्रमणावर आक्रमण केलंय. आपली स्वतःचं अर्धशतक झळकावलंय. बाबंड धावा वैयक्तिक खेळतोय. नाबाद आहे. 4 चेंडू 3 धाबांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. पुढे एकदा आपल्या स्टाईलने सामना फिनिश केलाय. योगेश ब्रँडेड फटका. चेंडू जातोय सीमा पार 6 धाबा. मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण खेळी बघितली आणि आमचा क्राऊड, आमचे प्रेक्षक मात्र या खेळीनं या आमच्या सर्व प्रेक्षकांचं निश्चितच मनोरंजन झालंय. काय लढवाया योद्धा खेळला, शिवनेरीचा ढाण्या खेळलाय आणि या ठिकाणी